सामान्य विज्ञान इयत्ता 6वी स्वाध्याय पाठ 5वा पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म। चला स्वाध्यायाला सुरुवात करूया। 1. खालील परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करा। त्यात ज्या पदार्थाचा उल्लेख आलेला आहे कंसात त्याच्या पुढे स्थायू, द्रव, वायू यापैकी योग्य पर्याय लिहा। सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गी चेंडू, आता हा चेंडू कोणता पदार्थ आहे पहा, स्थायू, बरोबर खेळत होते। गार्गीला तहान लागली म्हणून रियाने तिच्यासाठी नारळ पाणी आता पाणी हा द्रव पदार्थ आहे आणले। तेवढ्यात वारा हा आता कोणता पदार्थ आहे आपल्याला माहीत आहे, वारा हा वायू पदार्थ आहे, वाहू लागला आणि पाऊस द्रव पदार्थ आहे देखील पडू लागला। त्या पटकन घरात, आता घर हे कसलं आहे बघा, घर हे स्थायू पदार्थ आहे, आल्या। आपले कपडे, आता कपडे देखील हा पदार्थ स्थायूच आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी स्थायू पदार्थ लिहू। बदलले आणि आईने त्यांना एक एक कप, आता कप हा स्थायू पदार्थ आहे। गरम दूध, आता दूध या ठिकाणी द्रव पदार्थ आहे, द्रव प्यायला दिले। अशा पद्धतीनं आपणाला याचं उत्तर लिहिता येईल। 2. चर्चा करा। रिया तिच्याजवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतते, त्यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होईल का? तर याची आपल्याला चर्चा करायची आहे। उत्तर आहे होय, मूळ पाण्याच्या बाटलीतील पाणी कमी झाल्याने आकार पण बदलेल। दुसऱ्या बाटलीमध्ये पाणी ओतले त्यामुळं दुसऱ्या बाटलीतील पाण्याचा आकार बदलेल आणि पहिल्या बाटलीतील पाण्याचा आकार देखील बदलेल। हलीमा एक लहान वाळूचा खडा जमिनीवरून उचलून पाण्याने भरलेल्या डिशमध्ये टाकते, तर त्या खड्याचा आकार बदलेल का? नाही, कारण वाळूचा खडा अविद्राव्य आहे। प्रश्न 3. पुढील पदार्थाचे गुणधर्म नमूद करा। पाणी, काच, खडू, लोखंडी गोळा, साखर, मीठ, पीठ, कोळसा, माती, पेन, शाई, साबण या पदार्थाचे गुणधर्म आपल्याला लिहायचे आहेत। तर या पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉट काढून किंवा व्हिडिओ पॉज करून दिलेल्या पदार्थाचे गुणधर्म लिहू शकता। या ठिकाणी सर्व पदार्थाचे गुणधर्म आपल्याला लिहून दिलेले आहेत।
प्रश्न 4. संप्लवन म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थांची नावे लिहा. आपणाला याचं उत्तर पुढील प्रमाणे लिहिता येईल. उत्तर: स्थायू रूपाला उष्णता दिली असता त्याचे द्रव रूपांतर न होता थेट वायू रूपात अवस्थांतर झाल्यास त्याला संप्लवन म्हणतात. दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थ आहेत कापूर, डांबर गोळ्या, आयोडीनचे स्फटिक आणि नवसागर. पाच. कशापासून बनवतात ते सकारण लिहा. अ. ऊस तोडण्याचा कोयता. उत्तर: ऊस तोडण्याचा कोयता लोखंडाचा बनवतात, कारण कठीणपणा गुणधर्म लोखंडात असल्याने ऊस तोडण्याचे काम करण्यासाठी दणकट अवजाराचीच आवश्यकता असते, म्हणून कोयता लोखंडासारख्या धातूचा बनवलेला असतो. आ. घरावर लागणारे पत्रे. उत्तर: घरावर घालण्यात येणारे पत्रे हे ॲल्युमिनियम या धातूचे बनवलेले असतात, कारण ॲल्युमिनियम हे वजनाने हलके असूनही टिकाऊ आणि खणकर असते. त्याच्यावर गंज चढत नाही, त्यामुळे ऊन पावसापासून घराचे संरक्षण होते. घरावर घालण्यात येणारे पत्रे लोखंडाचेही असतात. ई. स्क्रूड्रायव्हर. उत्तर: स्क्रूड्रायव्हर उच्च प्रतीच्या शक्तिशाली पोलादापासून बनवलेला असतो, त्यामुळे त्याचा वापर जोडणीसारख्या कठीण कामातही सुलभपणे करता येतो. ई. पक्कड. उत्तर: पक्कड लोखंडी असते. पक्कड भिंतीत ठोकलेले खिळे खेचून काढण्यासाठी किंवा तार तोडण्यासाठी वापरली जाते. बहुतेक वेळा अशी पक्कड इलेक्ट्रिशियन आणि सुतार वापरतात, कारण अशी कामे करायला कठीण धातूची आवश्यकता असते. उ. विजेच्या तारा. उत्तर: विजेच्या तारा तांबे किंवा ॲल्युमिनियम या धातूच्या बनवलेल्या असतात. तांबे हे जलद गतीने विजेचे वहन करते. तांबे या धातूच्या विद्युत वाहकता या गुणधर्मामुळे ते विशेषतः विजेच्या तारात वापरतात. उ. दागिने. उत्तर: सोने किंवा चांदीपासून दागिने बनवतात. या धातूत तन्यता हा गुणधर्म असतो, त्यामुळे त्यांच्या तारा बनवता येतात. सोने व चांदीला लकाकी असते. ए. पातेले. उत्तर: पातेले हे ॲल्युमिनियम, स्टेनलेस स्टील किंवा पितळेपासून बनवलेले असते, कारण या धातूमध्ये उष्णता वाहकतेचा गुणधर्म असतो. तसेच या पातेल्यात अन्नावर धातूपासून रासायनिक प्रक्रिया होत नाही. सहा. असे केले तर काय होईल आणि का? अ. खिळे प्लॅस्टिकचे बनवले. उत्तर: खिळे हे कठीणपणा हा गुणधर्म असणाऱ्या धातूचेच बनवणे योग्य आहे, तरच आपण खिळा ज्यावर ठोकून बसू इच्छितो त्यात घुसू शकतो. प्लास्टिक हा ठिसूळ पदार्थ आहे. प्लास्टिकचे खिळे हातोडीने ठोकताना तुटून जातील. आ. घंटा लाकडाची बनवली. उत्तर: नादमयता हा गुणधर्म लाकडात नसतो.
त्यामुळे धातूच्या घंटेचा आवाज वातावरणात जसा घुमेल तसा लाकडाच्या घंटेचा आवाज घुमणार नाही. ई. पक्कडला रबर बसवले नाही. उत्तर: पक्कड ही गरम भांडी किंवा वस्तू उचलण्यासाठी वापरली जाते. तिच्या मुठीला रबर नसेल तर त्यातून उष्णता वहन होऊन हात भाजू शकतो. ई. चाकू लाकडाचा तयार केला. उत्तर: लाकूड धातू नसल्याने त्याला कठीणपणा नसतो, त्यामुळे लाकडाच्या चाकूने काहीही कापता येणार नाही. उ. कुऱ्हाड रबराची बनवली. उत्तर: तर त्यावर कितीही ताण किंवा दाब दिला आणि काढून घेतल्यास ते पदार्थ मूळ स्थितीत परत येईल, कारण रबरात स्थितिस्थापकता गुणधर्म आहे. 7. मी कोण? अ. तुमचा ताप मोजतो, तापमापित राहतो किंवा असतो. पारा. आ. माझ्याशिवाय गरम नाही, थंड नाही. उत्तर आहे उष्णता. ई. नाही मला आकार. याचं उत्तर आहे द्रव पदार्थ आणि वायू. ई. पाण्यात विरघळतो, रॉकेलमध्ये विरघळत नाही. याचं उत्तर आहे मीठ. प्रश्न 8. असे का झाले? अ. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले. उत्तर: हिवाळ्यामध्ये वातावरणातील तापमान कमी असते. या तापमानाला खोबरेल तेलाचा गोठणबिंदू येतो आणि तेल गोठल्यामुळे घट्ट होते, म्हणून हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले. आ. प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले. उत्तर: वातावरणातील तापमान जास्त असले की उघड्यावर ठेवलेल्या रॉकेलचे बाष्पीभवन होते. कालांतराने या द्रवाचे पूर्णपणे बाष्प झाल्याने ते दिसेनासे होते. ई. एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला. उत्तर: अगरबत्ती पेटवल्यावर त्यातून धूर निघतो. धूर हा वायुरूप असल्याने तो खोलीत सर्वत्र पसरतो. अगरबत्तीतून निघालेल्या या वायूत सुगंधी द्रव्य असल्याने खोलीतील एका कोपऱ्यात लावलेला अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यातही येतो. फुगा तरंगला आणि सफरचंद बुडाले. हे असे का झाले? उत्तर: सफरचंद व फुगा पाण्यात टाकल्यास फुगा पाण्यावर तरंगतो आणि सफरचंद मात्र पाण्यात बुडतो, कारण सफरचंद हा स्थायू पदार्थ आहे. तो वजनाने जड असल्याने, म्हणजेच त्याची घनता जास्त असल्याने ते पाण्यात बुडाले. मात्र फुग्यात वायू भरलेला असल्यामुळे तो पाण्यावर तरंगतो.